नमस्कार. आपण ऐकतोय साथी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा भाग चाललाय आपला 82वा. प्रकरण आपण घेतोय 11वं. निहकर्मी पतिव्रता कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 16 ते 18. कबीर भगवंतांशी एकरूप झालेले आहेत. भगवंतावर त्यांनी आपलं जीवन सोपवलेलं आहे आणि म्हणूनच कबीर 16व्या दोह्यात सांगतायत की पण प्रथम आपण कबीरांचा 16वा दोहा ऐकूयात. कबीर को ताराम का मोतिया मेरा नाऊ, गले राम के जेवड़े जित खेचे तित जाऊं. कबीर को ताराम का मोतिया मेरा नाऊ, गले राम के जेवड़े जित खेचे तित जाऊं. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया. जेवडी, जेवडी म्हणजे दोरी किंवा साखळी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की माझा जीवात्मा प्रभूच्या पाळलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे. माझं नाव मोती आहे. माझ्या गळ्यात रामरूपी दोरी बांधलेली आहे आणि तो मला जिथे ओढत नेतो तिथे मी जातो. म्हणजेच हा जीव रामाच्या अधीन आहे. कबीर स्वतःला रामाचा कुत्रा म्हणून घेतात. कुत्रा जसा आपल्या स्वामींशी एकनिष्ठ असतो त्याचप्रमाणे कबीर रामाशी एकनिष्ठ आहेत. राम जसं आणि जिथे ठेवील ते त्यांनी आनंदाने स्वीकारलेलं आहे. त्यांनी आपलं स्वतःचं नाव मोती असं सांगितलं आहे. मोती शब्दाचा संस्कृत समानार्थी शब्द आहे मुक्त. जणू मुक्त हेच त्यांचं नाव आहे. त्याला एका परमात्म्याशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. कुत्र्याला गळ्यात पट्टा बांधून दारात बांधून ठेवतात. कबीरांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे तो रामरूपी पट्टा आहे आणि ते राम जिथे ओढत नेईल तिथे ते जात आहेत. राम जसं ठेवील ते त्यांना मान्य आहे आणि ते भगवंतांवरच निर्भर राहिलेले आहेत. ऐकूयात आता आपण मराठी साखी. श्वान आहे मी रामाचं नाव माझे मोती, रामरूप दोरी गळ्यामध्ये जाईन जेथे नेती. श्वान आहे मी रामाचं नाव माझे मोती, रामरूपी दोरी गळ्यामध्ये जाईन जेथे नेती. आपल्यावर केलेल्या श्वानाचं रूपक पुढे चालवतच कबीर 17व्या दोह्यात सांगतायत. तो करितो बाहडो, दुरी दुरी करितो जाऊं. जू हरि राखे त्यों रहो, जो देवे सो खाऊं. तो करितो बाहडो, दुरी दुरी करितो जाऊं. जू हरि राखे त्यों रहो, जो देवे सो खाऊं. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बाहुडव, बाहुडव म्हणजे जवळ. दोह्याचा अर्थ ऐकूयात. तो प्रभू कुत्रा असलेल्या मला तू तू करत बोलवतो तेव्हा मी ताबडतोब त्यांच्याजवळ जातो आणि दूर जा म्हणतो तेव्हा मी तिथून निघून जातो. तो प्रभू मला ज्या स्थितीत ठेवतो त्या स्थितीत राहायला मी तयार आहे. तो जे देईल तेच मी भोजन करीन. कबीर स्वतःला रामाचा श्वान म्हणवतात. मालक जसा कुत्र्याला प्रेमाने बोलवतो तेव्हा तो कुत्रा शेपटी हलवत हलवत त्याच्याजवळ जातो आणि त्याने जर धुतकारलं तर लांब जाऊन बसतो. त्याबद्दल त्याची काहीही तक्रार नसते. कबीर सांगतात की मी पण त्या कुत्र्याप्रमाणेच रामाची जशी इच्छा असेल तसाच राहतो. श्वानाच्या उदाहरणातूनच त्यांनी आपली स्वामी भक्ती प्रकट केलेली आहे. इष्ट देवतेची महानता आणि आपली क्षुद्रता कबीरांनी इथे सांगितलेली आहे. मनुष्य स्वतःला मी म्हणजे मोठा समजत असतो, पण त्या परमात्म्यापुढे तो अत्यंत क्षुद्र आहे. भक्ताला हे ज्ञातच असतं.
सर्व सृष्टीत भरून राहिलेला परमात्मा कुठे, तर एका देहात बंदिस्त असलेला आत्मा कुठे. म्हणून सर्व संत स्वतःला त्या परमात्म्यापुढे क्षुद्रच समजतात. त्यातच भक्तीची महानता आहे. आणि हे ज्ञान झालं की भक्तीतील आनंद द्विगुणित होत जाईल. आता आपण ऐकूयात मराठी साखळी. श्वान आहे मी रामाचा, बोलावी तिथे जाई. जसा ठेवितो तसाच राही, जे देई ते खाई. श्वान आहे मी रामाचा, बोलावी तिथे जाई. जसा ठेवितो तसाच राही, जे देई ते खाई. पुढचा दोहा ऐकूयात 18वा. मन प्रतीतीन प्रेम रस, नाहीस तन्मय ढंग. क्या जानो सपे वसू, कैसे रहसी रंग. मन प्रतीतीन प्रेम रस, नाहीस तन्मय ढंग. क्या जानो सपे वसू, कैसे रहसी रंग. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मला प्रभू मिलनाची प्रतीती नाही, ना प्रेमरसाची माहिती. प्रभू मिलन कसं असते त्याचा ढंग देखील मला माहीत नाही. मग अशा परिस्थितीत त्या प्रभूला मी कसं जाणीन, त्याच्याशी एकत्व कसं अनुभवीन. याचा दुसरा पण एक अर्थ असा होतो की मनात प्रभूच्या विषयी विश्वास नाही किंवा त्याला प्रभुप्राप्ती कशी होईल त्या साधनांची माहिती सुद्धा नाही. मग मी रासरंगाच्या खेळात प्रियाबरोबर कसा व्यवहार करीन. कबीर स्वतःला पतिव्रता आणि परमात्मा त्याचा स्वामी आहे असं मानतात. परमात्म्याशी प्रथम मिलन कसं होईल त्याची ते कल्पना करतायत. जीवात्म्याला चिंता आहे की प्रभू मिलनाचा आचार व्यवहार जर माहिती नाही तर त्याच्याबरोबर मिलन तरी कसं होणार. ऐकूयात मराठी साखी आणि इथेच आपला भाग आपण संपवणार आहोत. नाही प्रतीती नाही प्रेमना, माहित मिलन ढंग. कसे जाणू मी प्रियतमास त्या, कसा तो मिलन रंग. नाही प्रतीती नाही प्रेमना, माहित मिलन ढंग. कसे जाणू मी प्रियतमास त्या, कसा तो मिलन रंग.